अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री दत्त जन्मकथा आज तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे. चला तर मग पाहूयात. श्री दत्त जन्मकथा सुरू करण्याअगोदर तुम्हाला 2 शब्द बोलावेसे वाटतात. दत्त गुरूंची महिमा अपार आहे. त्यांचे वर्णन करावे तेवढेच कमी आहे. सर्वसामान्य भक्तांना दत्त महिमाची अल्प अशी ओळख करून द्यावी या उद्देशाने कथा तुम्हाला सांगणार आहे. ही कथा तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि ही कथा सांगण्यात सुरुवात करते. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. तर श्री दत्त जन्मकथा ही खूप सुंदर आहे. फार फार वर्षापूर्वी भारतात अत्री नामाच्या एक थोर ऋषी राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनुसया होते. ती महान पतिव्रता होती. तिची कीर्ती तिन्ही लोकात पसरली. एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश्वर गोसावीची रूप घेऊन अनुसयेच्या घरी भिक्षेस आले. त्यांना पाहून अनुसयेस खूप आनंद झाला. तिने त्यांचे पाय धुवून नमस्कार केले. जेवणासाठी पाणी ठेवले. तिची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी गोसावींनी अंगावर वस्त्र न घालता जेवण वाढण्याची इच्छा व्यक्त केली. तिला खूप आश्चर्य वाटले. तिला म्हणजे अनुसयाला खूप आश्चर्य वाटले. तिने ओळखले की आपली परीक्षा पाहावयास आलेले देवच आहेत. तिने पतीचे स्मरण करून मनपूर्वक पूजा केली व तीर्थ त्या तिघांवर शिंपडले. काय आश्चर्य! ते तिघे लहान बाळात रूपांतर होऊन खेळू लागले. त्या बाळांना मांडीवर घेऊन अनुसयाने त्यांचे इच्छेप्रमाणे त्यांना दूध पाजविले व त्यांची भूक शांत केली. त्या बाळांना पाळण्यात घालून आनंदाने अंगाई गीत गाऊ लागली. स्नान करण्यास नदीवर गेलेले अत्री ऋषी दुपारी परत आले. अनुसूयेने घडलेली सर्व हकीकत सांगितली. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर प्रसन्न झाले व ते प्रकट होऊन हवे ते वर मागावयास सांगितले. अनुसया हात जोडून आनंदाने म्हणाली, आपण तिथे बाळ रूपाने माझ्या घरी राहावे व मी तुमचे संगोपन करावे हीच माझी इच्छा आहे. त्रिमूर्तींनी ते मान्य केले. पुढे यथावकाश अनुसयेच्या पोटी दत्त, चंद्र, दूर्वास या मुलांचा जन्म झाला. श्री ब्रह्मदेव चंद्र झाले, श्री विष्णू दत्त झाले व महेश्वर दूर्वास झाले. मग चंद्र व दूर्वास मातेची परवानगी घेऊन तप करण्यास निघाले व त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिला. अत्रिपुत्र म्हणून अत्रेय व तो देवांनी दिला म्हणून दत्त असे दत्तात्रेय हे नामकरण त्याला मिळाले. दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांचे स्वरूप आहे. म्हणून त्यांना 3 शिरे व 6 हात आहेत.
दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला. त्या दिवशी दत्त जयंती असते. तर ही होती दत्त जन्माची कथा. श्री दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला हा मी तुम्हाला सांगितले आहे. पुढचा जन्म त्यांचा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म कसा झाला तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.